ही वेळ आहे संध्याकाळची आणि आता वाजले 6:30. मी आत्ता मार्केटमधून आली, भाजीपाला आणण्यासाठी गेली होती. आज रविवार बाजार असतो, त्यामुळे मार्केटमध्ये गेली होती. नमस्कार, मी वर्षा आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आणि ही वेळ आहे संध्याकाळची. मी मार्केटमध्ये भाजीपाला आणण्यासाठी गेले होते. तिथून आल्यानंतर फ्रेश झाले आणि त्यानंतर दिवे लावायचे होते देवाला. देवाजवळ दिवे लावले आणि त्यानंतर मग मेन गेटजवळ 2 दिवे लावले. तुळशीजवळ दिवा लावला. आणि आपण कितीही उशिरा कुठूनही येऊ देऊ, पण देवाजवळ दिवे लावल्याशिवाय राहायचं नाही. आणि त्यानंतर मग मी जो भाजीपाला आणला तर तो साफ केला, छान स्वच्छ धुवून टाकला आणि तिथलं पाणी निथळण्यासाठी मग गॅस ओट्यावरच ठेवलं ते. आणि त्यानंतर मग मी लागले स्वयंपाकाला. कारण स्वयंपाकासाठी मी पहिले कुकर लावून घेतले. वरण भात कुकरमध्ये लावून दिला आणि त्यासोबतच वांगे पण आता गॅसवर भाजायसाठी वेळ नव्हता, त्यामुळे मग कुकरमध्येच लावून घेतले. तेल लावलं आणि छान एका डब्यामध्ये झाकण लावून ठेवून दिलं. मग छान शिजतात वांगे त्यामध्ये आणि टरफलं पण त्याच्या आपोआपच निघून जाते त्यामुळे. आणि कुकर होईपर्यंत मग मी कोशिंबीर बनवून घेतली गाजरची, कारण गाजर आणले होते ना त्यामुळे. मग कोशिंबीर बनवून झाल्यानंतर कणिक भिजवून घेतली आणि कुकर थंड झाल्यावर मग भरीत फोडणी घालणार होती. त्यासाठी पहिले ठेचा बनवून घेतला मिरचीचा. मिरची, लसण, जिरं टाकून खलबत्त्यामध्ये छान कुटून घेतले आणि नंतर मग भरीत फोडणी दिलं. त्यासाठी पहिले कांदे वगैरे चिरून घेतले आणि मग कढईमध्ये तेल तापवून जिरा मोहरीची फोडणी दिली. त्यामध्ये कढीपत्ता टाकला आणि नंतर मग जो ठेचा तयार केला आपण तो टाकला आणि अशा प्रकारे भरतासाठी फोडणी तयार केली. मिरचीचा ठेचा छान शिजू द्यायचा आणि त्यानंतर त्यामध्ये कांदे टाकायचे आणि कांदे पण छान मऊ पडू द्यायचे, म्हणजे थोडेसे ब्राऊन कलर, किंचितसा ब्राऊन कलर येऊ द्यायचा. आणि नंतर त्यामध्ये मग टमाटर टाकायचे आणि टमाटर टाकल्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आणि झाकण लावून छान शिजू द्यायचं. कारण तिखट नाही टाकलं मी, कारण ठेचाच टाकला होता त्यामुळे. Find the real me. So let's go. टमाटर छान शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं सांबार टाकायचा, कारण फोडणीमध्ये सांबार टाकला ना की छान चव येते भाजीला, कोणत्याही भाजीला छान चव येते. आणि त्यानंतर मग टमाटर छान झाकण ठेवून शिजू द्यायचे आणि नंतर मग जे आपण वाफवलेले वांगे आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे मी भरीत तयार करून घेतले. आणि आता राहिलं होतं डाळीला तडका द्यायचा होता, तर डाळीला तडका दिला आणि देवाला नैवेद्य ठेवला. आणि त्यानंतर मला पुन्हा तुरीच्या शेंगाचे दाणे पण काढायचे होते. सासूबाईंनी थोडेसे काढले होते. मी म्हटलं तर स्वयंपाक झाला तर जेवण करून घ्या, तर नंतर मग त्यांनी जेवण करून घेतलं आईने. आता माझं जेवण व्हायचं होतं तर मी मला ना स्वयंपाकाचा कंटाळा नाही येत, परंतु बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करणं हे खूप मोठा टास्क आहे बरं. कारण प्रत्येक ठिकाणी जा, आपल्याला भाजीपाला पसंत करा, छान निवडून घ्या आणि ते थैले हातामध्ये घेऊन पुन्हा गाडीवर बसा, गाडी चालवत घरी या. मला त्याचाच खूप कंटाळा येतो, कारण हे कधीच भाजीपाला, आमच्या घरचे कधीच भाजीपाला आणत नाही, मलाच जावं लागते मार्केटमध्ये कधी पण. म्हणून खूप कंटाळा येतो मला भाजीपाला आणायचा. आणि स्वयंपाक केव्हाही कर म्हटलं तर मी बिलकुल रेडी राहते स्वयंपाकासाठी. दोघींसाठी पोळ्या टाकून घेतल्या आणि यांच्यासाठी थोडीशी कणिक ठेवून दिली पोळ्या टाकायची, कारण हे आल्यानंतरच मी यांना गरम गरम पोळ्या टाकून देते त्यामुळे.
अशा तऱ्हेने माझा आत्ता स्वयंपाक झाला आणि आता वाजले घड्याळामध्ये 9:30 वाजले आणि आता मी जेवण करून घेणार आहे. नंतर तुरीच्या शेंगाची दाणे काढून घेणार आहे. सासूबाईंनी काढले अर्धे आणि अर्धे काढायचे आहे, तर मग मी नंतर दाणे काढून घेणार. चला तर मग या जेवण करायला आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री.